आधुनिक युगात बांबूपासून तयार होणाऱ्या निरनिराळ्या देखण्या वस्तू आणि बांबूची वाढती मागणी लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरकवळा इथले आशिष दीक्षित या तरुण शेतकऱ्यानं धान, सोयाबीन, कापूस अशा पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या 12 एकर शेतीत बांबूची लागवड केली आहे आणि त्यासाठी त्यांना फक्त 50,000चा खर्च आला असून साधारण 3 ते 3.5 वर्षात हे बांबू पीक कापणीला येतं। यासाठी अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करावा लागत नसल्यानं बांबू लागवडीचा खर्च इतर पिकांच्या तुलनेत कमी येतो आणि त्यामुळे आपण पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या 12 एकर शेतीत बांबू शेती केल्याचं त्यांनी सांगितलं आहे। ये आता मी सध्या इकडे बांबूचा प्लांटेशन केला आहे। 12 एकरमध्ये 50,000 रुपये मी लावले आहे टोटल। याची आधी मी 3 वर्षाच्या आधी मी कपास, सोयाबीन पारंपरिक खेती करत होतो। काही तूर, काही कपास, काही नंतर गहू, सोयाबीन काढल्यावर नंतर त्यानंतर लेबर्स प्रॉब्लेम आणि इतर पिकाच्या जे उतरी असते ते बरोबर नाही राहिल्याने आणि लेबरचा जास्त प्रॉब्लेम झाल्याने मला असं वाटलं की मी पण काहीतरी वेगळं करू आणि जे करू ते निसर्गाला आपले बरोबर घेऊन करू। आपल्यालाही पैसे भेटले पाहिजे आणि निसर्गाची सोय झाली पाहिजे, म्हणून मी बांबूच्या दृष्टीने इकडे आलो आणि बांबूचे पीक लागवड केली आहे। बांबू हा असा की तो त्याची वाढ जास्तीत जास्त होत असल्यानंतर आणि एकदाच लागवड केली की त्याचं 3 वर्षापर्यंत 3 ते 4 वर्षापर्यंत जोपासना करावं लागतंय। पाणी म्हणा की त्याला खत पाणी देऊन सुरुवातीच्या 3 वर्षात 4 ते 5 वर्षानंतर आपलं उत्पन्न इतकं सारं वाढत जातो की एका रायझोम पासून किंवा एका रोपापासून ते 15 ते 20 पर्यंत असे फुटवे तयार होतात आणि हे फुटवे 5-6 वर्षानंतर जसे विक्रीला जातोय त्याचे जे एक छोटीशी काठीचं उदाहरण घेतलं तर 25 ते 30 रुपयाला 6 फुटाची काठी मार्केटमध्ये विकल्या जातो आहे। तर ह्याचं त्यांना असं घेऊन चाललंय की आपल्याला इतर पिकांपेक्षा रब्बी म्हणा खरीप म्हणा ह्या दोन्ही पिकांपेक्षा जास्तीचं उत्पन्न त्यांना निदर्शनास आलेलं उघड झालेलं।